प्लॅनिंगच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी साक्ष देतात. या संपूर्ण किल्ल्यांमध्ये अतिशय योग्य ठिकाणी तयार केलेले किल्ले आहेत. आपल्याला माहिती आहे की सह्याद्रीमध्ये, पर्वतांमध्ये, पश्चिमी घाटामध्ये, समुद्रामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये एक एक जागा अशी निवडलेली आहे की जी जागा या किल्ल्याला अभेद्य बनवते. आणि किल्ल्याची स्थापत्य रचना अशी आहे की सर्वसाधारणपणे कोणालाही या किल्ल्याचा दरवाजा देखील दिसत नाही. माची पद्धत जी वापरण्यात आलेली आहे तीही अनेकांना बुचकळ्यात टाकणारी आहे. आणि त्या ठिकाणी जी काही लष्करी आणि नागरी व्यवस्था आहे तीही अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की कितीही बलाढ्य शत्रू आला तरी देखील तो शत्रू हे किल्ले जिंकू शकणार नाही. ज्यावेळी रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या वेळी जो इंग्रजी वकील त्या ठिकाणी आला होता त्याने असं लिहून ठेवलं की फितुरी झाली नाही तर हा गड जिंकणं अशक्य आहे. अशा प्रकारची व्यवस्था या गडावर तयार करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, छत्रपती शिवराय येणारं संकट ओळखत होते आणि म्हणूनच त्यांना हे माहिती होतं की पुढच्या काळामध्ये या देशाला जर कोणी गुलाम बनवेल तर ते समुद्राच्या मार्गाने बनवू शकेल. हा समुद्री धोका ओळखणारे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून त्यांनी जे समुद्री किल्ले बांधलेले आहेत आज इतक्या वर्षांनंतर देखील त्याला साधी भेगही जात नाही. इतक्या मोठ्या लाटा येतात, तुफान येतं, तरी देखील हे किल्ले जसेच्या तसे आहेत. आणि या किल्ल्यांनी आपला जो पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्याला पूर्णपणे अभेद्य अशा प्रकारे त्या ठिकाणी तयार केलं. आणि इंग्रज असतील, पोर्चुगीज असतील, या सगळ्यांना छत्रपतींच्या परवानगीशिवाय या ठिकाणी प्रवेश मिळू शकला नाही. ही दूरदृष्टी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. आपण जर त्यांच्या लढाया बघितल्या तर प्रत्येक लढाईमध्ये त्यांची सामरिक शक्ती आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे त्या लढाईचं नियोजन त्यांनी केलंय. कमीत कमी सैनिकांमध्ये जास्तीत जास्त शत्रूवर आपल्याला कसं हल्ला करता येईल आणि कसं नुकसान करता येईल ही त्यांची शक्ती, किंवा लढाई कुठे झाली पाहिजे की जेणेकरून एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज हे आपल्याला मिळू शकतं, त्याचं योग्य नियोजन करून शत्रूला तिथे गाठणं, या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांनी ज्या केल्या त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली. आणि छत्रपती शिवरायांचं याकरता आपण सगळे त्यांचे आभार मानतो किंवा या ठिकाणी आपलं दैवत मानतो. कारण तो असा काळ होता की ज्या काळामध्ये भारतामधले अनेक राजे आणि राजवाडे हे परकीयांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्याकरता काम करत होते. अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्याची. आणि स्वराज्याची शपथ घेऊन त्या ठिकाणी इतक्या बलाढ्य शत्रूला नमवलं. आणि हे नमवत असताना स्वराज्याची स्थापना केली. आणि स्वराज्याची स्थापना करत असताना हे छत्रपतींचं राज्य नाही आहे, हे श्रींचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. अशा प्रकारचा लोकतांत्रिक विचार देखील या भारतामध्ये छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रुजवला. आणि म्हणूनच आपल्याला माहितीये की 350 किल्ले हे स्वराज्यामध्ये होते. एकदा छत्रपती असं म्हणाले की एकेका किल्ल्यावर जर आपण यांना झुंजवत ठेवलं तर 10 औरंगजेब आले तरी देखील आपल्या स्वराज्याला हे जिंकू शकणार नाही. अशा प्रकारची त्या ठिकाणी सगळी शक्ती आणि ताकद ही उभी केली होती. आजही आम्ही शिवनेरीवर किंवा रायगडावर कार्यक्रम करतो. त्या कार्यक्रमाकरता सामान न्यायचं असेल तर दमछाक होते.
कसं सामान्याचे समजत नाही आणि त्या काळामध्ये अनेक टनाचे दगड हे वरपर्यंत नेऊन त्या ठिकाणी अभेद्य अशा प्रकारची व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि तशा प्रकारचे हिरोजी इंदुलकरांसारखे किंवा वेगवेगळ्या शास्त्रामध्ये पारंगत अशा प्रकारचे नेमके लोक हे निवडून जी व्यवस्था त्यांनी केली आणि म्हणूनच आपण बघितलं छत्रपतींना तर आयुष्य कमी मिळालं, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठी झुंज दिली, पण औरंगजेबाला वाटायचं की यानंतर मात्र आता कोणी टिकणार नाही आणि आपण या स्वराज्याचा कब्जा घेऊ, पण त्यानंतर देखील मराठे लढत राहिले आणि शेवटपर्यंत औरंगजेबाची कबर झाली, पण या ठिकाणी स्वराज्य संपलं नाही। ही जी विजिगीषू वृत्ती या ठिकाणी छत्रपतींनी रुजवली होती आणि त्यातूनच मग पुढे अटके पार झेंडा नेण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या मराठ्यांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी काही छत्रपतींची सामरिक शक्ती होती, त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्धनीती तयार केली, जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली की संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला, त्याचा अभ्यास करणारं अध्यासन केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही JNU मध्ये व्हावं, ही खरोखर आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यासोबत मराठी भाषेचं अध्यासन देखील या ठिकाणी होत आहे। मराठी भाषा जी देशातली एक अतिशय प्राचीन भाषा आहे, खरं म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात ज्यावेळी हिला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती आपण केली आणि त्यावेळी मराठी भाषा अभिजात भाषा कशी आहे या संदर्भातले पुरावे सादर केले, त्यावेळी असं लक्षात आलं की या देशातल्या अतिप्राचीन भाषांपैकी एक मराठी भाषा आहे, ज्याचे इतके पुरावे हे आपल्याला मिळाले आणि देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी आपली मागणी स्वीकारली आणि आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला। मराठी नेहमीच अभिजात होती, पण शेवटी कधीतरी त्याला राजाश्रय हा मिळणं देखील गरजेचं असतं आणि त्याच्यावर राजमुद्रा लागणं देखील गरजेचं असतं। ते अभिजात भाषेच्या दर्जामुळे या ठिकाणी लागलं आणि आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट झाली। खरं म्हणजे राजमुद्रेचा विषय आला म्हणून मला हे देखील सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही मोदीजींनी आपल्या नेव्हीच्या ध्वजावर त्या ठिकाणी अंकित केली आणि वर्षानुवर्ष जी इंग्रजांची राजमुद्रा होती ती काढून किंवा त्यांचं जे काही त्या ठिकाणी सिंबॉल होता तो काढून ही राजमुद्रा त्या ठिकाणी लावली आणि आता मराठीची राजमुद्रा देखील या ठिकाणी लागलेली आहे। आणि म्हणूनच आता आमचे उदयजी जे म्हणाले ते अतिशय खरं आहे, या मराठी भाषेने आपल्या संपूर्ण भारताला समृद्ध केलेलं आहे। आजही मराठी साहित्य, मराठी नाट्यसृष्टी ही देशातली सर्वोत्तम आहे। किंबहुना मी जर असं म्हणेन की देशामध्ये ज्याला अलीकडच्या भागात थिएटर म्हणतात, ते थिएटर जर कुठल्या एका भाषेने केवळ टिकवलंच नाही तर समृद्ध केलं असेल तर त्या भाषेचं नाव मराठी भाषा आहे आणि देशामध्ये सर्व लोक ही गोष्ट या ठिकाणी मान्य करतात। आणि म्हणूनच अशा या मराठीवर सगळीकडे संशोधन झालं पाहिजे आणि आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे सगळ्या विद्यापीठांमध्ये त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे। याकरता हे अध्यासन केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे, भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही। भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो। मातृभाषा ही महत्वाची आहेच, प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे, तो स्वाभाविक आहे, योग्य आहे, अभिमान तर असलाच पाहिजे।